महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। हा उत्सव दर 5 वर्षांनी पार पडतो आणि त्याला आदिवासी समाजात विशेष महत्त्व दिले जाते आहे। निसर्गाची पूजा, जोगा मागण्याची परंपरा आणि पावरीच्या तालावर ठेका धरत साजरा होणारा उत्सव स्थानिक ग्रामस्थांच्या भक्तिभावाने प्रतीक मानला जात आहे। आज दिनांक 10 डिसेंबर रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांनी पुनत खोऱ्यातील खडकी, प्रतापनगर, सुपले दिगर, शेरी, सावरपाडा, पिंपळे, चिंचपाडा, गणोरे, इंसी, मोहबारी या गावात जाऊन भेट दिली। त्यांच्यासोबत विजय शिरसाट, सुपले दिगरचे सरपंच रघुनाथ महाजन, संजय ठाकरे, माणिक महाजन, राजू पवार, रामचंद्र पालवी, वाळू बागुल हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या, तसेच या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या। आमदार नितीन पवार यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी पावरी वाद्य आणि घुंगराच्या काठ्यांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत केले। यावेळी नितीन पवार यांनी घुंगराच्या काठीवर ठेका धरत उत्सवात सहभागी झाले, तसेच डोंगरादेवाची पूजा केली। उपस्थित आदिवासी बांधवांनी त्यांच्या परंपरागत वेशभूषेत आमदारांसोबत आपली कला सादर केली। पवार दाम्पत्यानेही उत्सवात अनुषंगाने आयोजित विधींमध्ये सहभागी होत आदिवासी परंपरेला मानाचा मुद्रा दिला। डोंगरादेव उत्सवामध्ये ग्रामस्थांनी निसर्गाची पूजा करून भविष्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी जोगा मागण्याची प्रथा पाळली आहे। पारंपरिक पावरी वाद्य, काठ्यांचे नृत्य आणि सामूहिक गाण्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी आमदार नितीन पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकल्या व त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी आदिवासी समाजाच्या चालीरीती आणि परंपरा यांचा गौरव करत त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांबाबत माहिती दिली। हा उत्सव समाजातील एकोपा व निसर्गाशी जोडलेली बांधिलकी दर्शवतो। दर 5 वर्षांनी येणाऱ्या या महोत्सवात ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन परंपरा जिवंत ठेवतात। निसर्ग पूजेसोबतच लोकांमध्ये आपापसात भावनिक बंध वाढवण्याचे काम हा उत्सव करतो। डोंगरादेव उत्सवाच्या निमित्ताने गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या उत्सवाला कळवण तालुक्यासह आसपासच्या गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, पुनत खोरे, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।